उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज रायगड जिल्ह्यातील रोह्यात विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहा अष्टमी नगर परिषद विकास कामांचं भूमिपूजन व शुभारंभ पार पडला। कुंडलिका नदी किनारा येथे विविध ठिकाणी पूर संरक्षण भिंत बांधकाम व नदी संवर्धनाची विविध कामे, कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे खाऊ गल्ली विकसित करण्याचे काम, कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे शिवसृष्टी शिल्प उभारणीचे काम, स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे ब्लड बँक अद्ययावत करणं, श्री धावीर महाराज मंदिर येथे भक्तिनिवास नूतनीकरण व इतर विकास कामं यांचं भूमिपूजन व शुभारंभ करण्यात आला। यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्षा वनश्री शेडगे आदींसह मान्यवर उपस्थित होते। काय भावना उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि दादांच्या नंतर आज पहिल्यांदाच रोह्यामध्ये आलेले आहे। मन अतिशय भावनिक झालेलं आहे, कारण याच्यापूर्वी आदरणीय दादांशिवाय त्यांचे परममित्र आदरणीय सुनील तटकरे यांनी कार्यक्रम घेतलेलेच नव्हते आणि आज त्यांनी तोच पायंडा मलाही इकडे बोलून पुढे तसाच सुरू ठेवलेला आहे। आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज इथल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन झालेलं आहे आणि मी कार्यक्रम केलेला आहे। सोनं खरेदी करू नका असं आवाहन आहे ते पंतप्रधानांनी केलेलं आहे। दुर्दैवी निधन झालं। आज जिल्हा परिषदेमध्ये आम्ही सगळेजण सत्यवती आहोत, म्हणून उपाध्यक्ष असतील, समाज कल्याण सभापती असतील, सुधा घारे असतील, आम्ही सर्वांनी मिळून त्याला प्रचंड मेहनत घेतली आणि दादांच्या नावलौकिकेला साजेल असं या जिल्ह्यामध्ये यश मिळवण्यामध्ये आम्हाला यशस्वीता मिळाली। नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही यश त्या ठिकाणी मिळू शकलो। त्याच्यातून आज संबंध जिल्हा आपल्या स्वागतासाठी एवढ्यासाठी झाला की दादांची ऋण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे। आज आपल्या नेतृत्वाखाली उद्याची दिशा घेत काम करण्याचा आत्मविश्वास घेऊन आम्हाला सर्वांना यशस्वीपणाने पुढची वाटचाल करायची आहे। त्यासाठी आम्ही सगळेजण वचनबद्ध आहोत। एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो आणि मला विश्वास आहे आजची सुरुवात आहे बहिणींच्या हस्ते। मी सांगितलं की या दिवशी बारामतीमध्ये म्हटलं, आता बंगालमध्ये जरी परिवर्तन झालं तरी ममताजींची ओळख ममता दिदी म्हणून झाली। मायावती मुख्यमंत्री राहिल्या, त्यांची ओळख बहीण मायावतीची झाली। जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या, त्यांची ओळख अम्मा म्हणून त्या ठिकाणी झाली। महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रतिभाताईंपासून सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नेतृत्व त्या ठिकाणी निर्माण केलं। राज्यातल्या आणि देशातल्या पहिल्या बहिणी कोण आहेत तर त्या सुनेत्र वहिनी आहेत। याचा आम्हाला अंतःकरणापासून अभिमान त्या ठिकाणी आहे। वहिनीचं नातं, वहिनीचं प्रेम, दूरदृष्टी, कुटुंब वसलपणा आणि उद्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला यशस्वीपणाने वाटचाल करायची असेल तर या मनोनिग्रहातून वाटचाल करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या सोबतच आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत। तेच प्रेम, तेच आशीर्वाद, तीच ताकद आम्हाला सर्वांनाच विकासामुख काढण्यासाठी सतत मिळत राहावी एवढीच अपेक्षा, एवढ्याच भावना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपले अंतःकरणापासून माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आता ही सुरुवात आहे। यापुढे रायगड जिल्ह्यामध्ये आम्हा सर्वांच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभही महिने आपल्याला करायचा आहे आणि त्याचं लोकार्पणही दादांसारखंच आपल्यालाच करायचं आहे। याच पद्धतीने भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्या सर्वांच्या अंतःकरणापासून आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल।